शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपण दशक 12 बघतोय, ज्याच्यामध्ये आत्मनिवेदन सांगितलेलं आहे. काही वेळेला असा प्रश्न पडतो की एवढं समर्थ प्रपंचाचं वर्णन करतायत आणि ह्याच्यातनं कसलं आलंय आत्मनिवेदन. पण प्रपंचात सुद्धा आपल्याला आत्मनिवेदन करावं लागतं. बऱ्याच वेळेला आपल्या काही इच्छा असतात, आपल्या काही आकांक्षा असतात, आपल्याला काही वाटत असतं. या सगळ्याला बाजूला ठेवून घरातलं वातावरण चांगलं राहावं म्हणून आपल्याला त्याचा त्याग करावा लागतो. आणि हा त्याग करताना काही कुणाला सांगण्याची गरज नसते. आपल्या मनात झालेल्या इच्छा आपल्याला बाजूला ठेवता येतात. त्या इच्छा बाजूला करणं हे सुद्धा एक प्रकारचं निवेदनच आहे प्रपंचामध्ये. हे प्रपंचामध्ये अशा हळूहळू आपण एक एक गोष्टी बाजूला सारत जातो. त्यातून विरक्ती यायला लागते. एक एक गोष्ट आता आपलं नाहीये हे सोडून द्यायला पाहिजे अशा पद्धतीचा विचार मनामध्ये यायला लागतो. त्यावेळेला आत्मनिवेदनाला प्रपंचामधल्या सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही. या दशकामध्ये समर्थांनी प्रपंच आणि परमार्थ हे एकत्रितपणे सांगितलेले आहे. कारण प्रपंच आपल्याला सहजपणे करता येतो आणि आपण तो करतच असतो. त्याचा अनुभव कैक वर्ष आपण घेतच असतो. आणि आपण म्हणतो सुद्धा उगाच का केस पांढरे झाले, असं जे म्हणतो अनुभवाने पांढरे झाले. ते चांगले वाईट सगळे अनुभव प्रपंचामध्ये आपल्याला येतच असतात. आणि हे हा प्रपंच करताना आपण आपल्याला किती प्रसन्न ठेवू शकतो. आजूबाजूचं वातावरण किती कसंही असलं तरी आपल्याला आपण आपल्या मनाची प्रसन्नता ठेवू शकतो. आपल्या प्रसन्नतेमुळे घरात एक जण जरी प्रसन्न असला तरी घरातलं वातावरण चांगलं राहतं. त्यामुळे हे प्रसन्न राहणं मनापासून वरवर दाखवायला नाही, हे सुद्धा एक प्रकारचं आत्मनिवेदन आहे की आपल्यातले गोष्टी बाजूला सारता येणं. आत्मनिवेदन म्हणजे तरी काय आहे? आत्मनिवेदन म्हणजे सुद्धा आपल्यातले 82 तत्वांचं निरसन करणं आहे. एक एक गोष्ट परमेश्वराला अर्पण करणं आहे. दास्य भक्ती ही त्याचा मूळ पाया आहे. आणि दास्य भक्तीमध्ये आपल्याला दुसऱ्याच्या खालचं स्थान स्वीकारायचं असतं. उच्च स्थानावर बसायची आणि त्याची आवड सगळ्यांनाच असते की मी माझं घरातलं सगळं किसन माझ्या तालावर चालतंय, बाहेर गेले तरी सगळेजण माझ्या तालावर नाचतायत. हे जे सगळं आहे हे सोडून देऊन दुसऱ्यांच्या तालावर नाचता आलं पाहिजे आणि त्याच वेळेला आपल्या मनाची शांती ठेवता आली पाहिजे. हे सगळं आत्मनिवेदनच आहे प्रपंचातलं. आपल्या मनातली शांती ठेवून त्या त्या वेळेला तो तो सण साजरा करता आला पाहिजे, तो तो दिवस उत्साहात घालवता आला. हे आत्मनिवेदन प्रपंचातलं आहे. म्हणून प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाणं. प्रपंची जो अप्रमाण, जो प्रपंचामध्ये सातत्याने चिडचिड करतोय, कडकड करतोय, रडरड करतोय, ओरडतोय, आरडतोय, आपलंच ठेका गाजवतोय, अशा ज्या वेळेला या पद्धतीने प्रपंच केला जातो तो प्रपंची जो अप्रमाण, त्याला परमार्थ साधणार नाही. भले त्यांनी बाहेर काहीही करू दे, दाखवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करू दे, पण त्याला प्रपंच जमणार नाही. प्रपंची जो सावधान तो परमार्थ करेल जाणं, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा, असं समर्थाने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि प्रपंची पाहिजे सुवर्ण हेही सांगितलं आणि परमार्थी पंचीकरण. मग प्रपंचामध्ये जसं जाणता गुरु लागतो, विद्या प्राप्त करण्यासाठी, चांगलं चांगलं शिकण्यासाठी, कारण चांगलं शिकाल तर पुढे तुम्ही जास्त पैसे मिळवाल. प्रपंचासाठी पैसे लागतातच. प्रपंची पाहिजे सुवर्ण, जरुरी पुरते कमवा, योग्य पद्धतीने कमवा. टेबलाच्या वरून वाजत गाजत येणारी लक्ष्मी जास्त चांगली असते. टेबलाच्या खालून येणारी लक्ष्मी अलक्ष्मी वाईट असते. त्यामुळे ती न घेता
त्या पद्धतीने प्रपंचामध्ये सुवर्ण कमवा म्हणजे पैसा कमवा. आणि परमार्थामध्ये पंचीकरण, हे पंचीकरण म्हणजे हे सगळे पंचभूतांची जी तत्व आहेत, ही तत्व जशी आपल्याला दुसऱ्यामध्ये विलय करून जातात, एकात दुसरं दुसऱ्यात तिसरं असं एकमेकांमध्ये विलय होत जातो, तसा आपल्या देहामधल्या 82 तत्वांचा विलय करायचा. हा विलय करणं हा प्रपंच परमार्थामधली गोष्ट आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहिजेत आणि या दोन्हीसाठी जाणता गुरु लागतो. प्रपंचामध्ये एखादी विद्या शिकायची असेल तर त्यामध्ये जो तज्ज्ञ असेल त्याच्याकडे क्लासला जावं लागतं, त्याच्याकडे शिकायला जावं लागतं, त्याच्याकडनं ते श्रवण मनन चिंतन करून त्याप्रमाणे करा. पण तो जाणता आहे हे मात्र पहिलं ठरवायला पाहिजे. अंधश्रद्धेने जाऊन उपयोगाचं नाही. तो जाणता गुरु करायला पाहिजे. तर आपलं हित होतं. जे ध्येय आपल्याला साधायचंय प्रपंचात किंवा परमार्थात तिथपर्यंत जाता येतं. आणि प्रपंची जसा हा जाणता गुरु लागतो, तसा समर्थ म्हणतात परमार्थामध्ये सद्गुरू लागतो. हाच फरक आहे. हा इथे गुरु असतो, तो पोटभरी विद्या शिकवतो, आणि हा गुरु मोक्ष विद्येप्रत आपल्याला नेतो, त्याला सद्गुरू असं म्हणतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी प्रपंचातही प्रयत्न करावेच लागतात. प्रपंचात सुद्धा प्रयत्न केले नाहीत यश प्राप्त होत नाही. नुसतं टाळसाने दिवसभर बसलाय तर काहीही प्राप्त होत नाही. त्यामुळे प्रपंचात सुद्धा योग्य प्रयत्न करावे लागतात आणि परमार्थात सुद्धा योग्य प्रयत्न आपल्याला करावे लागतात. म्हणून समर्थ म्हणतात की सगळ्यांनाच खरं म्हणजे आनंदी असावं असं वाटतं, सगळ्यांनाच सुखी असावं असं वाटतं. म्हणजे माणूस मुळामध्ये वासना प्रधान आहे. वासना प्रधान आहे म्हणजे त्याला काही ना काहीतरी इच्छा आहे. एक संपली की दुसरी इच्छा निर्माण होते त्याच्या मनामध्ये. पण प्रपंचातल्या ज्या आहेत त्या ज्या वासना आहेत त्याच्यामध्ये मी तूपणा असतो, माझं तुझं असतं, द्वैत असतं. त्यामुळे त्या वासना वेगळ्या आहेत. परमार्थामध्ये सुद्धा वासना आहेतच. कोणत्या वासना आहेत? मला देवदर्शनाला जायचंय, मला ही पोथी पूर्ण करायची, मला त्यातलं समजावून घ्यायचंय, हे शिकायचंय, ते शिकायचंय, सद्गुरू पाहिजेत. या दृष्टिकोनातनं ह्याही वासना आहेत, पण सद्वासना आहेत, सदिच्छा आहेत. त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं जाताना सुद्धा आपल्याला ते प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे सगळ्यांना सुख असावं असं वाटतं. कुंती सारखी एखादीच की जी म्हणते मला दुःख दे. पण आपण जेव्हा संसार करतो तेव्हाही आपण म्हणत नाही की मला दुःख दे, मला सुख दे. आणि सुखासाठीच तर मी संसार करते, नाही तर कशाला केला असता. त्यामुळे मला सुख हवं हेच मला वाटत असतं. आणि हे सुख परपंचामध्ये जेव्हा मी मागत असते तेव्हा ते अशाश्वत असतं. मिळेलच याची खात्री नसते. ते सोडून देता आलं पाहिजे. आणि मिळालं तर त्याचा गर्वही करून चालत नाही. कारण ती म्हणजे ती परिस्थिती कधी बदलेल हेही सांगता येत नाही. असा समतोल आपल्याला प्रपंचामध्ये करता येतो. आणि परमार्थामध्ये जर बघितलं तर तिथेही सुख मिळवायचंच आहे. पण तिथे जे सुख मिळवायचंय तो आनंद आहे, जो आपल्या आतमध्ये स्थित आहे. तोच आपल्याला बाहेर काढायचा आहे, दुसरं काही नाही. तो कुठे बाहेर मिळवायला जायचं नाही, आपल्या आतच तो आहे. आपलं चित्त प्रसन्न असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट चांगलीच दिसते. आणि त्याप्रमाणे आपलं आजूबाजूचं वातावरण चांगलं निर्माण होतं. त्यामुळे घरामध्ये एक तरी व्यक्ती अशी पाहिजे, किमान घरात एक 4-5 माणसं आहेत, पण 4-5 माणसांमधली एखादी व्यक्ती तरी अशी हवी जी वातावरण प्रसन्न करते, आजूबाजूचं वातावरण प्रसन्न करते. आपोआपच पॉझिटिव्ह एनर्जी त्या घरामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते. पण सगळेच जर कडकड करत असतील, सगळेच जर स्वार्थीपणाने विचार करत असतील, कोणीच दुसऱ्याचा विचार करत नसेल, असं वातावरण असेल तर तिथे निगेटिव्ह एनर्जी ज्याला आपण म्हणतो ती निर्माण होते. प्रपंच आणि परमार्थ यामध्ये बरचसं साम्य आहे. आणि त्यामुळे आधी प्रपंचामध्ये आपल्याला प्रपंच करावा, नेटका जे सांगितलं समर्थाने तो यासाठी सांगितलेलं आहे. दुसऱ्याला देण्याची दानत असेल तर आपल्याला हवं ते मिळायला सुरुवात होते. पण आपल्यामध्ये दुसऱ्याला देण्याची दानतच नसेल तर आपल्याला मिळताना सुद्धा लक्ष्मी विचार करते. त्यामुळे या बारीक सारीक गोष्टी असतात जेणेकरून आपल्याला आनंद मिळत असतो.
त्यामुळे समर्थांनी असं म्हटलंय, बरे खावे बरे ल्यावे, बरे नेल्या बरे खावे बरे जेवावे बरे नेसावे बरे ल्यावे, अशा पद्धतीने त्यांनी वर्णन जे केलेलं आहे तिथे खरं म्हणजे ही सगळ्यांचीच इच्छा आहे. सगळ्यांनाच असं वाटतं खूप छान खायला प्यायला मिळावं, खूप वस्त्र परिधान चांगली चांगली करायला मिळावी. कोणाला नाही वाटत? गरिबालाही वाटतं, श्रीमंतालाही वाटतं, सगळ्यांनाच वाटतं. पण आणि मग कोणीतरी असं म्हणून जातं की आमच्या नशिबातच नाही ते. तर प्रारब्धाला हे केलं जातं, ते प्रारब्धाला दोष देऊ नका, असं समर्थांनी आपल्याला या प्रत्यय निरूपणामध्ये सांगितलेलं आहे. कारण आपण प्रयत्न योग्य तऱ्हेने करत नाही. ते प्रयत्न जर योग्य तऱ्हेने केले, चांगल्या पद्धतीने केले, आळसाला दूर ठेवलं, तर निश्चितपणे आपल्याला यश प्राप्त होतं. त्यामुळे प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीकडे आपल्याला आपण केलेल्या कर्माची प्रचिती येते, प्रारब्धाची नाही. त्यामुळे प्रारब्ध हे आहे, नाही असं नाही, त्याच्याबद्दलही समर्थाने सांगितलंय. पण मुळामध्ये आपण प्रयत्न करत नाही, आपण आनंदी वातावरणात राहत नाही, आपण दुसऱ्याचे काही गोष्टी ऍक्सेप्ट करणं किंवा दुसऱ्याचा मान ठेवणं, दुसऱ्याचा अंतरंग जाणणं, या गोष्टी करत नाही. त्यामुळे दुसऱ्याचं अंतरंग जाणलं, आपले प्रयत्न योग्य पद्धतीने केले, आपलं मन प्रसन्न ठेवलं की निश्चितपणे यश येतं. त्यात प्रारब्धाचा काहीही दोष नाही. माझ्या नशिबातच नाही, माझ्या प्रारब्धातच नाही, असं माणसाने कधीही म्हणू नये. जे आहे ते तुमच्या कर्मानुगती याप्रमाणे होत असतं, हेही इथे लक्ष ठेवावं लागतं. आणि अशा सगळ्या गोष्टी समर्थांनी प्रत्यय निरूपण मध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. समर्थांनी सन्मार्गाने वागून जनता जनार्दनास म्हणजे प्रपंचातल्या असो परमार्थातल्या असो संतुष्ट ठेवावं, मरणाचं स्मरण असावं, भलेपणा सोडू नये, या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्याबरोबर अचूक प्रयत्न करावा याचं मार्गदर्शन केलेलं आहे. समर्थ असं म्हणतात, बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे, मनासारिखे असावे सकळ काही श्रीराम, ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होत, बरे करिता अकस्मात वाईट होते श्रीराम. आता म्हटल्याप्रमाणे चांगलं चांगलं खायला मिळावं, राहायला मिळावं, उत्तम उत्तम अलंकार घालायला मिळावे, असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यात गैर काहीच नाही. त्या चांगल्याची इच्छा करण्यामध्ये गैर काहीच नाही. पण समर्थ सुद्धा त्यांच्या स्फुटकाव्यामध्ये माणसाची मानसिकता वर्णन करतात. ती कशी असते ते एक स्फुटकाव्य फक्त म्हणून दाखवते. मनासारिखी सुंदरा ते अनन्या, मनासारिखे पुत्र जामात कन्या, सदा सर्वदा बोलती रम्य वाचा, जणी जनी जाणीजे योग हा सुकृताचा, भली माय बापे भले मित्र बंधू, सगळे सोय रे राखती स्नेह वादू, तुनाले कुरे एक मेळा सुखाचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. म्हणजे ह्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आदर्श प्रपंच असं आपण म्हणूया थोडक्यामध्ये, हा असा असावा असं प्रत्येकालाच वाटतं. पण प्रत्येकालाच वाटलं तरी असं घडतंच असं नाही. सगळ्यांना सगळी सुख प्राप्त होत नाही. आणि एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला जर सगळीच सुख मिळायला लागली तर त्या सुखाची किंमत राहत नाही. ते दुःख आहे म्हणून सुखाची किंमत आहे. एका मोठ्या उद्योगपतीचं घर होतं, प्रचंड मोठं घर, खायला प्यायला भरपूर, 10 नोकर हाताखाली, 10 गाड्या हाताखाली, असा उद्योगपती मोठा खूप चांगल्या ह्याच्यामध्ये राहत होता, गाड्या घोड्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याचं वर्णन जास्त न करता उद्योगपती श्रीमंत आहे वगैरे, आणि बायको चांगली आहे, मुलं चांगली आहेत, सगळं 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 चांगलं आहे असं आपण धरूया. तो राहत होता. पण त्याला काय झालं, त्याच्या हाताखाली नोकर होते, ते काय म्हणतील ते त्याला जेवायला खायला द्यायला तयार होते, क्षणात सगळ्या गोष्टी पुढे हजर होते. पण नेमकंच त्याला भगवंतानी पोटाची दुखणी दिली.
तो जे खातो ते त्याला पचतच नव्हतं. आता एवढं सगळं ऐश्वर आहे, काय पाहिजे ते खायला मिळणार आहे, तरी सुद्धा त्याला खाताच येत नव्हतं. मग त्याला असं वाटायचं, मग ह्या सगळ्याचा काय उपयोग आहे? 10 ठिकाणची 10 फळं आली, पण त्यातलं कुठलं फळ मला पचत नाही. काय केलेलं आहे ते मला पचत नाही. मला नुसतं असं काहीतरी गुळगुळीत मुळमुळीत तसंच खावं लागतंय. हे दुःख त्याच्याकडे असेल. आम्हाला असं वाटतं त्याचा बंगला आणि गाडी पाहून, की अरे बापरे, हा किती सुखी आहे, हा श्रीमंत आहे. आमच्याकडे अशी श्रीमंती असायला हवी होती, असं आम्हाला वाटतं. पण त्याची दुःख काय आहेत हे त्यालाच माहिती असतात. त्याला येणारी संकट काय आहेत हे त्यालाच माहिती असतात. तसंच तो ज्या वेळेला आपल्या खिडकीतनं बघतो, तर त्याच्याच ह्याच्यामध्ये बांधकाम करणार, म्हणजे ते बागकाम करणारा, बागेचं सगळं काम करणारा जो बागवान असतो, माळी असतो, तो एक तिथे आपलं नेहमीप्रमाणे सगळं करत असतो. झाडं बिडं लावण्याचं काम करत असतो. आणि दुपार झाली की मस्तपैकी झाडाखाली बसायचा आणि त्याच्या वेळेला त्याची जी शिदोरी त्याच्या बायकोने दिलेली असायची, ती भाकरी आणि भाजी या कांदा ठेचा असं तो इतका आनंदाने खायचा. तेच पागोटं आपल्या डोक्याखाली घ्यायचा आणि मधल्या वेळामध्ये झोपायचा. तो म्हणायचा, ह्याचं बरं आहे बाबा, ह्याला काहीच लागत नाही. भाकरी खातो, कांदाही खातो, तिखट एवढं मोठं आहे तेही खातोय, याला कसं काही होत नाही, मलाच कसं काय? मलाच कसं काय, हा प्रश्न आपण नेहमी परमेश्वराला विचारत असतो. सांगण्याचा मुद्दा हा आहे. आणि हा शेतकरी म्हणतो, याचं बरं आहे ना, ह्याला आपला चांगलं छान छान याच्यामधनं चहा प्यायला मिळतो, खायला प्यायला भरपूर मिळत असेल, रोज पंचपक्वान्न हा खात असेल, असा हा विचार करतो. मला काही पंचपक्वान्न मिळत नाही, मला रोज भाकरी पिठलंच खावं लागते, असा त्याचा विचार आहे. हे जे आहे, सांगण्याचा विचार हा मुद्दा असा आहे की प्रत्येकाला सुख असतं तसं नाही. आणि सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, हे आपण मागच्या ह्याच्यात सुद्धा समर्थाने ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. थोडस रिपिटेशन ह्याच्यामध्ये पण झालेलं आहे. तर त्यामुळे याला असा प्रश्न पडतो, त्याला तसा प्रश्न पडतो, पण दोघंही एकमेकांचं जाणून घेऊ शकत नाही. म्हणजे सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये दुसऱ्याला सगळं सुख मिळतंय आणि हे मलाच का, असंही माझ्या मनामध्ये यायला सुरुवात होते. वेगवेगळी दुःख ज्या वेळेला आपल्याला मिळतात, आपल्याला आपल्यावर येतात, संकट येतात, त्यावेळेला आपण नेहमी प्रश्न करतो, हे मलाच का, माझ्यावरच का? पण ज्या वेळेला आपण विचार करतो हे माझ्यावरच का, त्याचा अर्थ ते दुसऱ्याला आलेलं चालणार आहे का? नाही, दुसऱ्याला आलं तर चालेल, त्याचं मी बरोबर सांत्वन करेन, पण मला नको, असं आपण नेहमी म्हणत असतो. हे जे आपल्याला दुःख भोगावं लागतं, ते दुःख देव कधीही देत नसतो. ते आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला भोगावं लागतं. त्यामुळे मला म्हणजे आपण जो नेहमी विचार करतो की ह्या सर्व क्रियांचा करता मी नसते तर हे कसं घडलं असतं, हा जो अहंकार आहे, मी आहे म्हणून करते, हा जो अहंकार आहे, हा क्रियांचा करता मी आहे असं म्हणणं, हा सुद्धा एक प्रकारचा गर्व आहे, अहंकार आहे. तोही दूर सारावाच लागतो आणि त्याची प्रचिती हळूहळू म्हातारपणामध्ये येते. तारुण्यात आपण बऱ्याच गोष्टी केलेल्या असतात, चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या असतात. माझ्या वेळी मी असं केलं, असं 10 वेळा सांगत असतो, पण ते सगळं इतिहास जमा झालेलं असतं. आत्ताची परिस्थिती अशी असते, ती त्याच्या अगदी वेगळी असते. त्यामुळे या सर्व गोष्टींना सहजपणे सामोरं जाणं हे तितकंच महत्वाचं असतं. स्वतःच्या कर्माने आपण सगळे धागे आपले विणलेले असतात, त्याप्रमाणे आपल्याला काही गोष्टी भोगाव्या लागतात. प्रत्यक्षात सर्वांचं सुखाने चाललंय, व्यवस्थित चाललंय असं होत नाही. प्रपंच हा सुखदुःखाने विणलेला धागा, सुखदुःखाचा जो धागा आहे त्यांनी विणलेला प्रपंच आहे. त्यामुळे आपल्याला वाट्याला दुःख आलं, दुसऱ्याच्या वाट्याला दुसरं दुःख असेल. प्रत्येकाची दुःख वेगवेगळी आहेत, वेदना वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाची सहनशक्ती वेगवेगळी आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. पण आपल्याला जाताना प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींवरनं, या दोन्ही चाकांना व्यवस्थितपणे न्यायचं असेल तर प्रपंच करावा नेटका, पर मग घ्यावे परमार्थ विवेका. हे जसं आहे तसं प्रपंचाला सद्गुरू पाहिजे आणि परमार्थाला सुद्धा सद्गुरू लागतो. हे बरीचशी साम्य आपल्याला या ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे.
आता कसं असतं की वर्गामध्ये 50 मुलं आहेत. ती 50 मुलं आहेत म्हणून ज्याचा पहिला नंबर येतो, दुसरा नंबर येतो, त्यांना आपण हुशार म्हणतो. 50 मुलं आहेत त्यातूनच चांगलं कोण आहे. तसं अनेक दुःख आली आणि एखादा सुखाचा धागा दिसला तरी आपल्याला आनंद होतो, किंवा सुख आणि दुःख हे एकमेकांच्या सहाय्याने, एक गेलं की दुसरं येणारच आहे, हेही दिवस जातील, या पद्धतीने आपण विचार केला की ठीक आहे, आता दुःख आहे ना, हेही दिवस जातील. कदाचित सुख आल्यानंतर तेही आपल्याला लक्षात ठेवायला लागतं की हेही दिवस जातील. या दोन्ही याच्यात समत्वाने राहणं हे प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही ठिकाणी आपल्याला लागतं. म्हणून अपयशाचं खापर आपण कधीही प्रारब्धावर पडू नये. कारण मग माणूस काय म्हणतो, बरे असता अकस्मात वाईट होते, असा अनुभव येतो. आणि मग आमच्या नशिबात नाही असं म्हणण्याचं कारण नाही. आपल्याला गीतेमधला एक श्लोक सगळ्यांना परिचित आहे. अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक विद, विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंच. हा श्लोक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये 4 गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत: अधिष्ठान, कर्ता, साधन आणि प्रयत्न. या 4 गोष्टी आपल्याला, मग दैवम 5वं आहे. ते 5वं जे दैव आहे, म्हणजे 5 गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये प्रयत्नपूर्वक करण्यासाठी आवश्यक आहेत. ह्या 4 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हातात आहेत. अधिष्ठान एखादं ठेवणं, कर्ता म्हणून आपण तिथे असणं, साधनं उपलब्ध करून घेणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं. म्हणजे समजा ऑफिस काढायचंय, तर मी म्हणेन माझं घर मोठं आहे, त्याच्यातली एक खोली मी ऑफिससाठी वापरू शकते, ते अधिष्ठान तिथे आहे. म्हणजे प्रपंचामधलं आपण बघूया, ते अधिष्ठान तिथे आहे. म्हणजे काय कुठे करायचंय त्याच्यासाठी जागा उपलब्ध आहे, ते अधिष्ठान आहे. मग कर्ता कोण आहे? कर्ता मी आहे, तोही उपलब्ध आहे. कर्त्याजवळ सगळी साधनं आवश्यक ती आहेत. घर आहे, कॉम्प्युटर आहे, नेटवर्क आहे, सगळं आहे. मी सगळ्या गोष्टी तिथे करू शकतो. ते साधन सुद्धा आहे. आता योग्य प्रयत्न करणंही माझ्याच हातात आहे. ते जर मी प्रयत्न केले नाही, हे सगळं असलं, त्याचा काय उपयोग आहे? त्यामुळे प्रयत्नही 100% मला करायला पाहिजे, आणि अचूक करायला पाहिजे. आणि मग हे सगळे जर 80% प्रत्येकाला 20% दिलं, तर 80% भाग जर माझ्या हातात आहे, तर मला हे करता आलं पाहिजे. हे 80% माझ्याकडनं मी 100% प्रमाणे देणार. मग दैवात काय असेल ते होईल. पण त्याच्यातनं पुन्हा उभं राहण्याची ताकद आपल्याला मिळते, कारण आपण योग्य रीतीने प्रयत्न केलेले असतात, योग्य तऱ्हेने सगळं केलेलं असतं. त्यामुळे काही वेळेला दैवाचा फटका बसू शकतो, नाही असं नाही. पण समर्थ म्हणतात, अचूक यत्न करवेना, म्हणून केले ते सजेना. आपण अचूक प्रयत्न करत नाही, 100% प्रयत्न करत नाही. आपण फळाची अपेक्षा करतो, मी जर एवढं केलं तर मला किती मिळेल. हे किती मिळेल म्हणून जे बघायला जातो ना, ते किती मिळेल म्हणून बघण्यामध्ये आपलं लक्ष डायव्हर्ट होतं. त्यामुळे 100% प्रयत्न होत नाही. हे 80%चे 100% म्हणजे तेवढे 80च्या 80% आपला प्रयत्न होत नाही. काय फळ मिळणार आहे? हे केलं तर मला किती मिळणार आहे? हे एक प्रोजेक्ट केलं तर मला प्रमोशन मिळणार आहे का? अशा पद्धतीने आपण प्रयत्नांच्या बाबतीत विचार करायला लागतो, आणि आपलं लक्ष त्या प्रयत्न करण्यामध्ये एकाग्र होत नाही. हे एकाग्र असणं, एखादं ध्येय गाठायचंय आपल्याला हे लक्षात ठेवून जेव्हा आपण अचूक प्रयत्न करतो आणि ते ध्येय गाठण्यासाठी 100% आपलं योगदान त्याच्यामध्ये देतो, त्यावेळेला तो प्रयत्न सफल होतो. मग आपोआपच मिळणारं फळ हे चांगलंच मिळतं. पण आम्ही करतच नाही प्रयत्न. अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना. आपण अचूक प्रयत्न करत नाही, योग्य प्रयत्न, मुळामध्ये प्रयत्नच करत नाही. जेवढं ढकलता येईल तेवढं ढकलून मोकळं होतो. तर तसं करू नये. आपल्याला परमार्थामध्ये सुद्धा जर बघितलं तर भगवंताचं अधिष्ठान ठेवावं असं सांगितलेलं आहे. मुळामध्ये भगवंताचं अधिष्ठान आपल्या हृदयामध्ये ठेवलं की आपल्या हातून वाईट कर्म नक्की होत नाही, याची खात्री आपल्याला असायला हवी, ती श्रद्धा आपल्याला असायला हवी. आणि मी करता नाहीये, भगवंत माझ्याकडनं प्रत्येक गोष्ट करून घेतोय, ही भावना आपल्याला असायला पाहिजे. असा हा जो करता मी आहे, करणार मीच आहे, पण त्याच्या प्रेरणेने करणार आहे. तो खरा करताय, तो माझ्याकडून करून घेतोय,
अशी भावना परमार्थामध्ये पण असायला हवी. साधन करावं लागतंच ना, परमार्थामध्ये सुद्धा साधन करावं लागतं. हे साधन कुठलं करावं लागतं? तर मला श्रवण मनन चिंतन नुसतं ते येता जाता ऐकलं तर होत नाही. एखादं श्रवण करायचं असेल तर ते तिथे बसून हृदयाचे कान करून ऐकावं लागतं. तो हृदयात परमेश्वर असतो, कानात आपण साठवत असतो आणि त्यामुळे आपण ते सगळं आपल्या हृदयामध्ये उतरवू शकतो. मनपूर्वक ऐकलं तर त्यातला प्रत्येक शब्दाचा आणि बिटवीन द लाईन्स जो अर्थ असतो तोही आपल्याला कळायला लागतो. श्रवण मनन चिंतन निधिध्यास म्हणजे आचरणात आणावं लागतं. ही सगळी साधनं आपल्याला म्हटलं तर सगळी अवेलेबल आहेत. ती परमार्थामध्ये करायचीच आहेत. योग्य त्या दिशेने प्रयत्नही करावे लागतात. आपल्यामध्ये प्रचंड अवगुण असतात, आपल्याला वाईट सवयी असतात. या सवयी हळूहळू दूर करायचा प्रयत्नही आपल्याला करावा लागतो. म्हणजे अधिष्ठान करता साधन प्रयत्न हे सगळं आपल्याला करायचंच आहे. आणि हे करत करत परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला जावं लागतं. आणि त्या परमार्थामध्ये गेल्यानंतर सद्गुरु कृपा कधी होईल हे आपल्याला सांगता येईल. ते दैव म्हणजे आपले प्रयत्न संपूर्णपणे झाल्यानंतर सद्गुरूची प्राप्ती होते. आपण सद्गुरू करायचा असतो, आपण करायची पण वेळ यावी लागते. आपण लाख म्हटलं की मला मी आज गेले की सद्गुरू करणार आहे, हा इथे मी अडकतो. मी सद्गुरू करणार आहे. तू कोण सद्गुरू करणारी? सद्गुरू भेटतात आणि सद्गुरू आपल्याला भेटतात, ते आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतात. पण मनामध्ये ही भावना पाहिजे की मला कधी ना कधीतरी सद्गुरू भेटावे, ही इच्छा तर आपली असायला हवी. ही वासना सद्वासना आपल्याकडे जरूर असायला हवी. इच्छा आपली असेल, ती आपले प्रयत्न सगळे त्या दृष्टिकोनातून चालू असतील तर आपल्याला सद्गुरू नक्की भेट देतात. आपण 10 पावलं पुढे जातो तेव्हा ते 10 पावलं पुढे येतात आणि आपली आणि सद्गुरूंची भेट होते. हे दैव आहे आणि ती कृपा नक्की येते. असं सगळं पद्धतीने या गोष्टी आपल्याला प्रयत्नांच्या बाबतीत समर्थाने सांगितलेल्या आहेत. समर्थांची जी चतुसूत्री आपण बघतो ते राजकारण निरूपण मध्ये आपण त्याचा विचार केला होता. त्यातला चौथा जो आहे तो साक्षेप आहे. साक्षेप म्हणजे प्रयत्न, योग्य दिशेने केलेला प्रयत्न आणि उद्योगीपणा म्हणजे ते कार्य करणं. या दोन्ही गोष्टी, नुसतं प्रयत्न करायचा आहे मला, खरं म्हणजे करायचंय मला हे, पण नाही अजून झेपत नाही. करायचंय मला हे पण अजून मला मी सुरुवातच होत नाहीये, काय माहिती नाही अजून होत. हे म्हणण्यामध्ये वेळ घालवण्यात काहीही उपयोग नसतो. प्रयत्न हा आचरणात आणावाच लागतो. आणि म्हणून यज्ञ तो देव जाणावा असं समर्थ आपल्याला वारंवार सांगतात. आणि प्रयत्नांवर त्यांचा भर आहे. माझ्या नशिबाची रेषा ते म्हणतात नाही, नशिबाची रेषा तुम्ही पुसून टाकू शकता प्रयत्न जर अचूक केला तर. त्यामुळे ते म्हणतात बरे होता अकस्मात वाईट होते याला दुसरं कोणीही जबाबदार नाही, आम्हीच जबाबदार असतो. पण आपण योग्य तो निर्णय घेत नाही, योग्य ती काळजी घेत नाही, योग्य तो प्रयत्न करत नाही. नियोजनबद्ध कालबद्ध सूत्रबद्ध प्रयत्न करत राहिले तर यश प्रपंचातही निश्चित मिळतं, परमार्थातही निश्चित मिळतं. प्रयत्न करताना साध्य काय करायचंय हा आपल्याला विचार करा. मला साध्य काय करायचंय? मला एखादी विद्या शिकायची, मला अंक व्हायचंय तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे लागतात. मला सीए व्हायचंय असं जर एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं तर त्याला त्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न करावे लागतात. त्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागतो, त्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, प्रयत्नपूर्वक करावा लागतो आणि समजून उमजून करावा लागतो. अशा या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे परमार्थाकडे जायचं त्यांनी त्या दृष्टीने परमार्थ नियोजनबद्ध ठराविक वेळेला उठलं पाहिजे, ठराविक वेळेला प्रार्थना केली पाहिजे, एखाद्या 4 गोष्टी आपण म्हणत असतो त्या म्हटल्या पाहिजेत. हे सगळं कालबद्ध नियोजनबद्ध सूत्रबद्ध असेल तर यश नक्की आपल्याकडे आहे. आणि याच्याच बरोबर प्रपंचामध्ये ज्या वेळेला राहायचं असतं किंवा परमार्थामध्ये आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असते त्यावेळेला समर्थांनी असं सांगितलंय, लोकांचे मनोगत कळेना, लोकांसारखे वर्तेना, मूर्खपणे लोके नाना, कळह उठती श्रीराम.
ऐशी नव्वे वर्तणूक परीक्षावे नाना लोक, समजले पाहिजे नेमक ज्याचे त्या परी श्रीराम. प्रपंचात बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या मनासारखं घडत नाही. आता मनासारखं घडत नाही, त्यामुळे भांडण तंटे होतात. असे विचारांचा वादविवाद होतात, मग अगदी भांडण तंटे वादविवाद ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी आपण प्रपंचामध्ये झालेल्या बघतो. पण त्यावेळेला आपण जर लोकांचं मनोगत जाणावे, म्हणजे प्रपंचात जी चार आपल्या प्रपंचात जी माणसं असतील त्यांचं मनोगत काय आहे हे आधी जाणून घ्यावं. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रपंचामध्ये असेही अनुभव येऊ शकतात. भांडण तंटे होण्याचं कारण काय, वादविवाद होण्याचं कारण काय. आता सहसा एकमेकांशी स्पष्ट बोललं जातं, इतके काही वादविवाद होत नाही. पण वादविवाद होणारे आणि भांडण तंटे होणारी घरही आपण पाहिलेली असतात, नाही का. आजूबाजूच्या घरांमध्येही आपण ते बघतो. काय कधी कधी आपल्या घरामध्येही होऊ शकतं. हे काही सर्व सहज शक्य आहे, कारण दोन माणसांच्या विचारातली भिन्नता असल्यामुळे अशी भांडण तंटे प्रपंचामध्ये होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेला काय करायचं, तर अशा वेळेला समर्थ म्हणतात मनोगत ओळखून असावे. दुसऱ्याच्या मनात आपण हे करू शकतो, आपण कधीही दुसऱ्याला बदलू शकत नाही. दुसऱ्याचा स्वभाव आपण बदलू शकत नाही. आपण आपल्यात बदल नक्की करू शकतो. हे प्रपंचामध्ये आहे, परमार्थातही तसंच आहे. आपण आपल्यात बदल करू शकतो म्हणजे काय करू शकतो, तर आपल्याला ज्या वेळेला आपण एखाद्या घरात, म्हणजे आपल्या घराचं आपलंच घर असं आपण म्हणूया, लोकांच्या घराचा कशाला आपण विचार करायचा, त्यांचा त्यांनी विचार करायचा, आपण आपला विचार करायचा, असं घटकत भर धरूया. आपल्या घरात वादविवाद होते, आपल्या घरात काही गोष्टींमधनं वाद झाला, एकमेकांचे मतप्रवाह जुळले नाहीत, मतं वेगवेगळी भिन्न भिन्न झाली, तर हे सगळं होण्यापूर्वी दुसऱ्याचे मनोगत जाणावे. समर्थांनी फार छान सांगितलेलं आहे. दुसऱ्याचं मनोगत कसं जाणणार, दुसऱ्याच्या मनात काय आहे मला कसं कळणार, असं मी नेहमी विचार करते. पण दुसरा ज्या वेळेला आपल्याशी वागत असतो त्यावेळेला त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं आपल्याला कळतं. शांतपणे बसून फक्त त्याचं निरीक्षण करावं. ते निरीक्षण करताना त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं आपल्याला कळतं की याच्या मनात काय आहे, करावं की न करावं, व्हावं का न व्हावं, योग्य आहे का अयोग्य आहे. मग हे तंटे वाढवायचे नसतील तर दुसऱ्याच्या बॉडी लँग्वेज वरनं आपल्याला त्या व्यक्तीच्या मनात काय आहे आणि हे ओळखता येतं. हळूहळू आपण शांतपणे हा विचार केला तर ते ओळखता येतं. हे निश्चित आहे, प्रयत्न करावा लागतो. पहिल्याच फटक्यात कळतं असं नाही, पण प्रयत्न करावा लागतो. सहवास वाढला की आपल्याला ह्या बॉडी लँग्वेज वरनं दुसऱ्याच्या मनात काय आहे, मनात काय आहे म्हणजे त्याचे विचार कोणत्या दिशेने धावतायत हे आपल्याला कळतं. त्याप्रमाणे आपल्याला तिथून निवृत्त होता येतं. किंवा त्याच्या डोळ्यातनं कळतं. म्हणजे डोळे हे तर बोलकेच असतात. माणूस वरवर किती वा वा किती छान तुमचं काय मस्त चाललंय अमकं, पण त्याच्या मनात काय आहे हे त्याच्या डोळ्यातनं त्याची भाषा खरी काय आहे ती आपल्याला कळते. बॉडी लँग्वेज वरनं कळतं, डोळ्यातून कळतं की नक्की त्याच्या मनात काय आहे, चांगलं चाललंय आपल्याविषयी का वाईट चाललंय. मग चांगलं चाललं असेल तर दोन शब्द बोलता येतात, वाईट चाललं असेल तर आपण तिथनं आपल्याला बाजूला सारू शकतो. अशा तऱ्हेने संसारामध्ये आपल्याला शांतता करता येते. परमार्थात सुद्धा आपल्याला जर आपल्याला परमार्थाच्या दृष्टिकोनातनं बघायचंय तर परमार्थाच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा बरीच स्तुती पाठक आपल्या आजूबाजूला बसलेले असतात. आणि ते जेव्हा आपली स्तुती करत असतात तेव्हा ते खरंच करतायत का वरवर करतायत, तर काही फायदा त्यांना हवाय म्हणून ते करतायत, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या बोलण्यावरनं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं आपल्याला कळतात. महंत यामध्ये अत्यंत विद्वान असतो, कारण त्यांनी बऱ्याच लोकांना पाहिलेलं असं लोकसंग्रह करताना कोण चांगलं आहे कोण वाईट आहे हे बघून त्यांनी चांगली लोक आपल्या हाताशी धरलेली असतात. वाईट लोकांची तो वाईट वागत नाही, पण वाईट लोक सुद्धा काही वेळेला त्यांचा उपयोग करून घेता येतो चांगल्यासाठी, त्याच्या कार्यासाठी. अशा पद्धतीने तो चांगल्या वाईट लोकांना किती जवळ ठेवायचं किती दूर ठेवायचं हे समजू शकतो. पण हे दुसऱ्याचं अंतर जाणणं
याच्यासाठी आपल्या मनाची शांती आणि आपल्या मनाचं समाधान हे असणं अत्यंत गरजेचं आहे. अशा तऱ्हेने चतुर आणि सावध, त्याला चतुर म्हटलेलं आहे समर्थांनी. हे जे चातुर्य आहे ते माणसाजवळ असणं प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे आवश्यक आहे. म्हणून चतुर आणि सावध माणसाला दुसऱ्याच्या मनातले हेतू कळतात आणि संसारामध्ये हा भांडण तंटा वितुष्ट किंवा हा जो त्यामुळे जो संसार श्रमाचा व्हायला लागतो तो होईनासा होतो. चांगल्या तऱ्हेने वातावरण घरामध्ये आणि तसंच परमार्थामध्ये निर्माण होतं. एकदा का आपण लोकांना आपलंसं करण्याची सवय लावली तर ते खरं आहे, पण आपल्याला ही सवय नसते. आपल्याला काय सवय असते? दुसऱ्याच शब्द ठेवणे, आपला कैपक्ष घेणे. मला हे असं च लागतं, हे च लावणं जे आहे ना, मला हे असं च लागतं, मला हे असं चालतच नाही, हे जे आहे ना. आणि तिला कसं काय चालतं कोण काही करत असते अशा पद्धतीने दुसऱ्याचं कैपक्ष ठेवणे, कायम दुसऱ्याला नावं ठेवणं. हे जेव्हा आपण कायम दुसऱ्याला नावं ठेवणं, आपल्याला कैपक्ष देऊन म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवायची आणि माझं कसं चांगलं आहे हे सांगत राहायचं, हे अत्यंत चुकीचं आहे. माझंच खरं असं म्हणणारा सर्वसाधारण लोकांचा स्वभाव असतो. आणि माझं काही चुकलंय असं जर दुसऱ्या कोणी चुकून आपल्याला दाखवलं तर त्याचं जस्टिफिकेशन द्यायचं. हे असं होतं ना, प्रत्येक गोष्टीचं क्लॅरिफिकेशन द्यायला जायचं. कशासाठी? चुकलंय तर चुकलंय, माझी चूक झाली हे कबूल करून आपण मोकळं होत नाही. आणि तेच आपल्या मनात 24 तास फिरत राहतं. त्यापेक्षा अशा पद्धतीने मोकळं व्हावं. विशेषतः गॉसिप केलं जातं. अगदी साधं किटी पार्टी भिशी पार्टी वगैरेला जर आपण बघितलं तर एखादी व्यक्ती आली नाही म्हणजे त्याच्यामध्ये ती मैत्रीण आली नाही असं आपण म्हणूया. ती मैत्रीण आली नाही की सगळ्या जणी तिचे जे वाईट गुण असतात त्याच्यावरती इतकी चर्चा करतात की असंच आहे तिचं, तसंच आहे तिचं, तिला ते तसंच वाटतं, आपलं नाही बाबा असं, आपलं नाही बाबा असं, असं अशी वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात. आणि सगळ्यात शेवटी काय? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, हे पुढे शेवटी एक वाक्य असतं. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, मग तासभर कशाला चर्चेमध्ये वेळ घालवला, त्याच्याऐवजी दुसरं चांगल्या 4 गोष्टी बोलल्या असतील ना. पण नाही, तो स्वभाव नाही. त्यामुळे काही वेळेला असंही होऊ शकतं की 2-4 मैत्रिणी जमल्या त्यावेळेला एखादी मैत्रीण आपल्यालाच सांगते की अगं ती ना तुझ्याबद्दल असं बोलत होती, खरं हे काही बरोबर नाही ना, म्हणजे तिलाही तसंच वाटत असतं कदाचित. पण ती म्हणते असं नाही, ती असं बोलत होती, ती तसं बोलत होती. त्यावेळेला शांतपणे बसावं, कोणतीही रिॲक्शन देऊ नये आणि असं म्हणावं, ती बोलत होती ना, मग जाऊ दे ना, मग ती आणि मी बघून घेऊ ना, तू कशाला त्याच्यामध्ये पडते. हे जे सगळ्या गोष्टी मुद्दामून का सांगितल्या की या सगळ्या गोष्टी दूषित वातावरण तयार करतात. म्हणून नेहमी चांगलं बोलावं, योग्य ते बोलावं, वाईट बोलायचं असेल तर सुमधुर शब्दामध्ये सांगता आलं पाहिजे आणि मग त्यामुळे लोक आपलीशी होतात. एकदा का प्रेमाने लोकांना आपलंच करण्याची कला साध्य झाली, कारण ही महंताला परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्याला प्रपंचामध्ये आवश्यक आहे. एकदा का प्रेमाने लोकांना आपलंसं करण्याची कला साधली की मग लोकांना काहीही कमी पडत नाही. समाधान मिळतं, आनंद मिळतं, आपल्याला मिळतं, दुसऱ्याला मिळतं. पण लोकांना आपलंसं करणं इतकंसं सोपं नाहीये. त्यासाठी दुसऱ्यासाठी झीज सोसावी लागते, दुसऱ्यासाठी कष्ट करावे लागतात. काही वेळेला आपलं मन मारून दुसऱ्याच्या भावनांचा आदर करावा लागतो. काही वेळेला क्षमाशील असावं लागतं. म्हणून समर्थांनी अशा पद्धतीने वागणाऱ्या माणसाला चंदनाची उपमा दिलेली आहे. जवळही चंदन दिसेना तव तो सुगंध कळेना. चंदन घासल्याशिवाय त्याचा सुगंध कळत नाही. आणि आपण सुद्धा हे सगळे प्रयत्न कष्टपूर्वक करावे लागतात. आपल्यालाही त्यासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सगळी झीज करावी लागते. म्हणून आपणास अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की हे प्रेमाने जवरी चंदन दिसेना तव तो सुगंध कळेना. काही वेळेला संसारामध्ये आणि परमार्थामध्ये हे दोन्हीकडे समर्थाने तुलना लावलेली, पण प्रपंचातलं आपल्याला पटतं पण परमार्थातलं पटत नाही, कारण त्याचा एवढा एक्सपिरियन्स नाहीये. प्रपंचाचा एक्सपिरियन्स भरपूर आहे आपल्याला.
आणि आपल्यासारख्या वृद्ध लोकांना तर नक्कीच आहे. त्यामुळे प्रपंचाचं समर्थ सांगतात ते आम्हाला इतकं पटापट पटतं की हो बरोबर आहे हे सांगितलेलं. पण परमार्थाच्या वेळेला आपल्याला ते पटायला अवघड जातं. काही वेळेला आपल्याला ते पटतं, आपली साधना जिथपर्यंत झालेली आहे तिथपर्यंतच्या गोष्टी आपल्याला पटतात. पण नंतर काही वेळेला त्या गोष्टी असं कसं शक्य आहे. पण जेव्हा साधना वाढत जाते त्यावेळेला त्यातल्याही गोष्टी आपल्याला पटायला लागतात. म्हणून समर्थ म्हणतात की काही वेळेला असं होतं, परमार्थात असू दे प्रपंचात असू दे, इतकी वाईट माणसं भेटतात की आपला क्षमा करण्याचा धीर सुद्धा निघून जातो. खळ दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला, तरी मौनेच स्थळ त्याग केला पाहिजे. खरोखरीच वाईट प्रवृत्तीचा माणूस भेटला की ज्याचं आपलं कधीच पटत नाही, अगदी क्षमा करण्याच्या पलीकडचा तो आहे असं जरी आपल्याला वाटलं तर त्या क्षमेच्या पलीकडचा तो आहे. पण संबंध तर येतोय. असा जर खळ भेटला तर त्याच्या खळ प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करायचे, कारण ती त्याची प्रवृत्ती आहे. जे खळांची व्यंकटी सांडू असं ज्ञानदेवानी आपल्याला सांगितलेलं आहे. पण त्या क्षमा करण्याच्या पलीकडे एकनाथांच्या अंगावरती 100 वेळा तो माणूस थुंकला, एकनाथ शांती ब्रह्म होते. ते म्हणले बरं झालं बाबा आज मला 100 वेळा स्नान करण्याचा योग आला. ते शांती ब्रह्म होते, पण आम्ही अजून शांती ब्रह्म झालेलं नाहीये. आम्हाला राग येतो. आम्हाला खरोखरीच वाईट प्रवृत्तीचा माणूस भेटला तर त्याची संगत नकोशी वाटायला लागते. पण ती संगत नकोशी वाटायला लागली, तो क्षमा करण्याच्या पलीकडचा असला, आपल्याला खूप त्रास देतोय असं वाटलं, आपला धीर सुटायला लागला, तर आपण त्याचा त्याग करावा. शक्यतो त्याचा आणि आपला संबंध येणार नाही असं पाहावं आणि त्याच्यापासून दूर राहावं. त्याच्याशी फार संबंध ठेवू नये. अशा पद्धतीने समर्थ हळूहळू या गोष्टी आपल्याला साधतात. त्याच्याशी चांगलं बोलून त्याला आपल्याला दूर ठेवता येतं. त्यामुळे अशा गोष्टी समर्थाने सांगितलेल्या आहेत. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट समर्थाने सांगितली, आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे श्रीराम. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी जायचंच आहे. जातस्यहि ध्रुवोर मृत्यू. त्यामुळे ते अनिवार्य आहे आणि ते एक सत्य आहे. आज आपण इथे आहोत उद्या आहोत की नाही याची आपल्याला कल्पना नाही. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझं जीवन आहे ना. त्यामुळे जीवन आहे तो जीवन आहे. त्यामुळे आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपण आपलं जीवन चालू आहे तोपर्यंत आपण गुरमीत वागत असतो. हे एखाद्या माणसाशी काही वेळेला असं एक उदाहरण दिलं जातं की आपण आपल्या गुरमीमध्ये वागत असतो, आपल्या जीवनामध्ये जीवन आहे तोपर्यंत सगळेच वागतात असं नाही. हळूहळू परमार्थाची जोड मिळाली की शांतपणा समाधान आपल्या अंगात येतं. पण समर्थांना सगळ्या प्रकारची उदाहरणं देणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण असं आहे मरण म्हणून राखावे भरण, पण कठीणपणाचे लक्षण आपण गुरमीत वागत राहतो असं समर्थ म्हणतात. एखाद्या माणसाशी आपलं जर एखाद्या माणसाशी इतकाभर जरा कड्याकडचं भांडण झालं, कारण मला भयंकर गुरमी आहे. त्या गुरमीत मी वावरत असते त्यामुळे मला माझं आणि त्या माणसाचं भांडण झालं. इतकं भांडण झालं की काही विचारू नका. आणि दुसऱ्या दिवशी मला कळलं रात्री तो माणूस गेला, त्याचा मृत्यू झाला. आता मला रुखरुख लागून राहील ना. उगीच मी काल त्याच्याशी भांडले, उगीच मी त्याच्याशी काल भांडले. माझ्या भांडणामुळे त्यालाही मनस्ताप झाला असेल आणि मलाही मनस्ताप झाला. पण आपल्याला मरण आहे याचं भान आपल्याला जाते तर आपण असं गुरमीमध्ये मरणाचे असावे स्मरण. हे मरण आणि स्मरण याच्यामध्ये अर्ध्या सचा फक्त अर्धा स एवढाच फरक आहे, मरण आणि स्मरण. पण हा अर्धा स त्यातला समंजसपणा आपल्यामध्ये आला तर आपण प्रत्येक क्षणाचा विचार करून वागत राहतो आणि आपल्याला सुद्धा आज ना उद्या मरण आहे हे लक्षात ठेवून त्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न करतो. गोंदवलेकर महाराजांकडे एक नवीन जोडपं आलं होतं. एक नवीन जोडपं आलं होतं आणि त्यांना नमस्कार केला. पहिल्यांदाच लग्न झालं म्हणजे लग्न नवीन झालंय असं म्हणून त्यांना त्यांच्याशी गप्पा मारल्या, नमस्कार केला. आणि तो तरुण मनुष्य त्या महाराजांना म्हणाला, आणि आता मी ना काल परवा जाऊन आमच्या दोघांचा विमा उतरवून आलो. महाराज म्हणले इतक्या तरुण वयात विमा उतरवला? अहो म्हणे मरणाचा काय भरोसा आहे का?
मरणाचा काही भरोसा नाही ना, तेव्हा विमा उतरवलेला असला की बरं असतं. म्हणून विमा उतरवला. सगळ्या गप्पा टप्पा झाल्या, जेवण प्रसाद झालं. ते सगळं झाल्यावर दोघं जण जायला निघाले. त्यावेळेला महाराज म्हणाले, ते बरं केलं, पण बाबा रे, आता तुम्ही दोघांनी नामस्मरण करायला पण सुरुवात करा बरं का. वैराग्य ते धारण करावे, म्हणजे सुंदर धारण करावे असं समर्थ म्हणतात. तारुण्यातच थोडं थोडं भगवंताचं अधिष्ठान ठेवणं गरजेचं आहे. कारण तारुण्यामध्ये आपल्यावरती अनेक जबाबदाऱ्या असतात. आपण तारुण्यामध्ये व्यवस्थितपणे आपलं शरीर ठेवू शकतो, सर्व कार्य करू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात, वैराग्य ते धारण करावे सुंदर, असं त्यांनी म्हटलेलं. सुंदर म्हणजे तरुणपणी. इथे गोंदवलेकर महाराज त्यांना म्हणतात, बाबा रे, दोघं व्यवस्थित आहात, छान लग्न विग्न झालंय, आता नामस्मरण करायला सुरुवात करा बरं. तेव्हा तो म्हणाला, आत्तापासून काय करायचं, आत्ता तर लग्न झालंय, तर थोडं एन्जॉय करू दे, म्हातारपणी करू की नामस्मरण. ते म्हणाले, विमा काढताना ताबडतोब काढला, तेव्हा मरण आठवायचं, आणि नामस्मरण करताना मात्र म्हातारपणावर ढकलायचं. तेव्हा नामस्मरणाच्या वेळेला तुम्हाला खात्री आहे की आपण म्हातारपणी केलं तरी चालणार आहे, म्हातारपणापर्यंत जगणार आहे. आणि आता प्रपंच करताना तेवढी खात्री नाही वाटत की लगेच विमा काढला. अशा तऱ्हेने ते म्हणतात, मरण कधी येईल हे कधीच सांगता येत नाही. बालकाच्या मुठी ज्या असतात, त्या मुठीमध्ये खरं म्हणजे लहानपणी येतानाच, जन्म झालेला असतानाच त्या घट्ट मुठींमध्ये त्याची जायची तारीख खरी म्हणजे लिहिलेलीच असते. पण त्याच्या मुठी या मायेमध्ये गुंतल्यामुळे तो मोकळ्या करतो, आणि ती चिठ्ठी कुठे पडते ती त्यालाही समजत नाही. आणि त्यामुळे मरण कधी येणार आहे, आत्ता आहे का मग आहे, हे आपल्याला कधीच समजत नाही. म्हणून म्हटलं जातं की मरणाचं असावं स्मरण. आपण कायम चांगलं वागावं, चांगलं वागा, विवेक जागृत ठेवा, आणि आपलं दुसऱ्याचं अंतरंग जाणून घ्या. आपल्यासाठी जे जीवन जगताना सगळ्या गोष्टी करा. जेव्हा मरण यायचं तेव्हा हसत हसत त्याला सामोरं जा. या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू परमार्थाच्या दिशेने आपण मार्गक्रमण केलं की आपल्या लक्षात येतं. म्हणून समर्थ त्यांच्या महंतांना सुद्धा सांगतात की कायम चांगल्या दृष्टीने वागा, आणि कायम मरणाचं स्मरण ठेवा. जे आपलं आयुष्य आहे त्याच्यात जास्तीत जास्त चांगलं कर्तृत्व आपल्याला कसं करता येईल याचा विचार करा. मरणाचं फक्त स्मरण ठेवायचंय की आपल्याला माहिती नाही आपल्या हातात वेळ किती आहे. जो वेळ आहे तो सत्कारणी लावणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे सर्व लोकांशी चांगलं वागा, लोक संग्रह करा, लोकांमध्ये राहा, लोकांना आनंद द्या, आपण आनंद घ्या. या सगळ्या गोष्टी प्रपंचाबरोबर परमार्थातही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. पण धनाने भूमो पशवश्च गोष्टी, भार्या गृहद्वारे जनस्मशाने. धन जे आहे ते सगळं इथेच राहणार आहे, किती साठवलेलं आहे ते इथेच राहणार आहे. त्यामुळे पशु जे आहेत ते गोठ्यातच राहणार. पशु पूर्वीच्या काळचा हा श्लोक असल्यामुळे आता गाडी घोडे जे काय सगळं गॅरेज मध्येच राहणार आहे असं आपण म्हणता येईल. बायको जी आहे ती दारापर्यंतच येणार आहे, लोक स्मशानापर्यंत येणार आहेत, पण देह चितायाम, देह जो आहे चितेपर्यंत जाणार आहे. पण कर्माच्या गतीप्रमाणे जीव मात्र एकटाच प्रवास करणार आहे. आणि त्यामुळे ती कर्माची गती जी आहे, ते कर्म करण्याची जी प्रवृत्ती आहे ती निस्वार्थ बुद्धीने, समाधानाने, चांगल्या उद्देशाने, प्रेमाने सत्कार्य करावं असं आपल्याला समर्थ संत सज्जन नेहमीप्रमाणे सांगत असतात. आणि म्हणून प्रपंचामध्ये विद्या शिकणं जसं महत्वाचं आहे, जे आपण भरपूर शिकलो की आपल्याला भरपूर पैसा मिळतो, हे जसं आपल्याला सुवर्णाबद्दल सांगितलेलं आहे, प्रपंचाबद्दल सांगितलेलं, तसं परमार्थामध्ये आपल्याला पंचीकरण वगैरे सांगितलं. या सगळ्या गोष्टी तुम्ही नेहमी शांत असलं पाहिजे, सहनशील असलं पाहिजे. आपल्यामध्ये सहनशक्ती जेवढी चांगली असते तेवढं आपण लोकांबरोबर चांगलं राहू शकतो. याही गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. एकनाथांचं उदाहरणही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ही जी विद्या आपण शिकतो, परमार्थामध्ये आत्मविद्या सांगितलेली आहे, पण ही जी विद्या शिकतो त्याचा योग्य ठिकाणी योग्य वापर करता आला पाहिजे. विद्या उदंडाची शिकला, प्रसंग मान चुकतच गेला, तरी मग त्या विद्येला कोण असेल. म्हणजे भरपूर विद्या हो. एवढ्या डिग्र्या आहेत की काही विचारू नका. जवळजवळ 30-32 डिग्र्या आहेत.
ह्याच्यात डॉक्टरेट केली, त्याच्यात एम ए केलं, ह्याच्यात बी ए केलं, ह्याच्यात पारितोषिक मिळवलं, त्याच्यात पारितोषिक, एवढी विद्या शिकल्या, पण प्रसंगमान चुकतच गेला. मग त्या विद्याला, त्या पांडित्याला काय उपयोग आहे? हे पांडित्य, हे विचार, हे चांगले विचार योग्य वेळी प्रयोगात पण आणता आले पाहिजेत. ती विद्येचा उपयोग योग्य तऱ्हेने करता आला पाहिजे प्रपंचात. विद्या जी आहे, पोटभरी आपण विद्या शिकलो, पण त्याचा योग्य उपयोग करता आला पाहिजे. हे काही जण नुसते पुस्तक पांडित्य असतं, भरपूर पांडित्य असतं त्यांच्याकडे, पण कोणत्या वेळी कोणतं कसं वागावं याचं भान त्यांना नसतं, ज्यांना आपण व्यवहार शून्य असं म्हणतो. प्रपंच आणि परमार्थात योग्य वेळी योग्य तऱ्हेने वागणं, योग्य तऱ्हेने आचरण करणं, योग्य तऱ्हेने व्यवहार करणं, हे खरं यशस्वी जीवनाचं सुरहस्य आहे. प्रसंगानुरूप वागावे म्हणजे हुशारीचा वापर होतो, अन्यथा ती हुशारी वाया जाते. कुठे काय बोलावं हेच समजत नाही. अशा पद्धतीची लोक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. शोकसभेला गेलेली एखादी व्यक्ती भाषण करताना विनोद करायला लागली तर ते कितपत योग्य ठरेल? कारण वेळेचं भान नाही. सत्कार करायला एखाद्या व्यक्तीला सांगितलं, त्या व्यक्तीचा आपण सत्कार करतो, त्यावेळेला सत्कार मूर्ती जी बसलेली आहे, त्या सत्कार मूर्तीच्या चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, तर त्याच्याबद्दल वाईट गोष्टी सांगत सुटला, मला माहिती आहे यांच्याबद्दल काय आहे वगैरे, तर ते योग्य ठरणार नाही. ही बुद्धिमत्ता वाया ही साधी साधी उदाहरणं आहेत, पण पंडित लोकांच्या बाबतीमध्ये एक कथा म्हणजे पुराणांमधनं वगैरे सांगितली जाते, किंवा पुराणांमध्ये म्हणण्यापेक्षा जनरल सांगितली जाते असं आपण म्हणूया, की एक छान मुलगा विद्या शिकून, त्या पूर्वीच्या काळी असल्यामुळे तो संस्कृत विद्या गुरुगृही जाऊन शिकून आला होता आणि त्याला संस्कृतचं प्रचंड ज्ञान झालं होतं. गावात आल्यावरती गावात कुणाला फारसं संस्कृतचं ज्ञान नव्हतं, त्यामुळे त्याला वाटलं आपण फार पंडित झालो कारण आपल्याला संस्कृतचं ज्ञान येत आहे. त्यामुळे तो म्हणायला लागला, पण कुठे काय बोलावं याचं ज्ञान त्याला नव्हतं. त्यामुळे कुठे कसा त्याचा वापर करावा ह्याची एका ठिकाणी त्या ह्याच्या ठिकाणी लग्न ठरलं होतं. एका घरी लग्न ठरलं होतं आणि लग्नाचं सगळं आनंदी वातावरण होतं. आता ते बांबूनी सगळं मांडव घालत होते, कारण लग्नाला तर लोक येणार उद्या परवा, नाही म्हटलं तरी बरीच लोक असतील म्हणून मांडव घालत होते. आणि मग बांबू मागे झाडं वगैरे होती, खेडेगावातलं घर होतं, तिथले बांबू कापून आणत होते, इथे ते ठराविक उंचीचे करावेत म्हणून तिथे कापत होते आणि लावत होते आणि मांडव तयार करत होते. हा मुलगा नेमका तिकडून जात असतो आणि त्यांनी संस्कृत मध्ये एवढं मात्र शिकलेलं असतं की बांबूला वंश असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये. तो तिथे येतो, त्याला लग्नाची गडबड चालली हे सगळं दिसत असतं, पण तो म्हणतो, अरे वा, वंश छेद चाललेला आहे वाटतं. वंश म्हणजे बांबू आणि त्याचा छेद करून म्हणजे त्याला कापून मांडव घालत होते, त्यामुळे वंश म्हणजे, आणि लग्नाच्या ठिकाणी वंशच्छेद चाललेला आहे वाटतं. लोकांनी दुर्लक्ष केलं, तो तिकडून निघून गेला आणि नंतर तर तो जो गृहस्थ होता ज्याच्या घरी लग्न होता तो म्हणला, हे अशुभ त्यांनी लग्नाच्या ठिकाणी वंशच्छेदाची बातमी काढली, त्यामुळे आता हे बांबू नको, हे सगळे टाकून द्या, पण नंतर उद्या वगैरे पुन्हा सुरुवात करू. तोच म्हणजे मुलगा, तो पंडित मुलगा जो होता, तो तिथून परत येत होता आणि त्यावेळेला हे बांबू सगळे तोडून टाकून मांडव वगैरे त्यांनी सगळं काढून टाकला होता, की आज नाही करायचं, हा अपशकुन झालेला आहे असं काहीतरी त्यांच्या मनात आलं. वेळ प्रसंगाचं भान नसणारे हे चिरंजीव, पंडित चिरंजीव, ते म्हणले, अरे वा, वंशच्छेद चालला होता मगाशी, आता ह्यांनी अशुभ बोलला म्हणून हे सगळं काढून टाकलेलं होतं, त्यामुळे कुठेच काही दिसत नव्हता. तेव्हा तो म्हणला, मगाशी तर वंशच्छेद चालला होता, आता पूर्ण निर्वंश करून टाकला. आता ह्याला काय म्हणायचं? निर्वंश होणं म्हणजे काय, वंशच्छेद करणं म्हणजे काय, व्यवहारात प्रपंचामध्ये हा शब्द कोणत्या वेळेला वागायचा, वापरायचा, याचं काहीच भान नव्हतं. असं पांडिती शिक्षण असून परमार्थामध्ये चालत नाही. परमार्थामध्ये पांडित्याच्या अनेक गोष्टी बोलून दाखवल्या जातात, त्याचे वाचून त्याच्याप्रमाणे पाठ करून म्हटल्या जातात, पण प्रत्यक्ष आचरणात त्यातलं काहीही आलं नसेल तर ते उथळ ज्ञान असतं.
ज्याप्रमाणे प्रपंचात अनुभूती घेणं, प्रचिती घेणं हे महत्वाचं असतं. ही प्रचिती आपण प्रपंचामध्ये घेत असतो, तशी प्रचिती परमार्थामध्ये सुद्धा प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला घ्यावी लागते. त्यामुळे ज्ञानी लोकांना ज्ञानाबरोबर वेळेचं भान, व्यवहार ज्ञान असणं आवश्यक आहे. एखाद्याच्या वास्तुशांतीला जायचं आणि प्रचंड पंडित, ज्ञान, परमार्थ मार्गाला लागलेला निस्पृह असा जर एखादा व्यक्ती तिथे गेला आणि तो म्हणला, हे सगळं नश्वर आहे हो, याचा काय उपयोग आहे? गेलाय वास्तुशांतीला, घर बांधतायत लोक, तिथे जर तो म्हणला हे सगळं नश्वर आहे तर काय उपयोग आहे? जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रपंचामध्ये घर दार संपत्ती सगळं लागतं. तसं परमार्थामध्ये कुठे जाऊ, जिथे जाऊ तिथल्या वातावरणाप्रमाणे एकरूप व्हावं लागतं. त्या सर्व लोकांमध्ये आनंद उपभोगावा लागतो. तिथे नश्वरतेच्या गोष्टी करून चालत, तिथे जे आहे त्याच्यातला आनंद दाखवावा लागतो. हे खूप छान करताय, अरे वा, सगळे एकत्र राहता येतील, मोठं घर घेतलं वाटतं, बरं झालं, असं सगळ्या गोष्टी चांगल्या बोलून त्यांना शुभाशीर्वाद देऊन आपण परत येऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करणं, आपलं ज्ञान कुठल्या ठिकाणी कशा पद्धतीने वापरायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं. त्यामुळे नाहीतर त्या ज्ञानाचा काहीही उपयोग नसतो. संसार हा जर खरं बघितलं तर सुखदुःखाने भरून आहे, यात शंकाच नाही. ते दुःख आहे म्हणून सुखाची किंमत आहे. सगळं सुखच असतं तर मग काही प्रश्नच नव्हता. दुःख आहे म्हणून सुखाची किंमत असते. आणि प्रपंचात या दोन्ही गोष्टींना योग्य रीतीने हाताळता आलं पाहिजे. सुख झालं म्हणून फार गुरमीत राहून चालत नाही, दुःख झालं म्हणून त्याच्यात विरघळून जाऊन चालत नाही. आपलं अस्तित्व नष्ट करण्यापर्यंत काही जण येतात. दुःख झालं तर ते दुःख पचवता आलं पाहिजे. जसं दुःख पचवता आलं पाहिजे, सुखही पचवता आलं पाहिजे, तसं परमार्थामध्ये अध्यात्म सुद्धा पचवता आलं पाहिजे. ते जर पचवता आलं नाही तर त्याचा काहीही उपयोग नसतो. ते फक्त शब्द पांडित्य असतं आणि त्याचा नको त्या ठिकाणी नको त्या दृष्टिकोनातून वापर केला जातो. त्यामुळे परमार्थातही ते तितकंच महत्वाचं आहे. आणि मरणाचं असावं स्मरण असं आपल्याला सांगितलेलं आहे. कारण आपलं आयुष्य किती आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे म्हातारपणी करू, अमक्या वेळी करू असं म्हणून चालत नाही. ते योग्य वेळीच करावं लागतं. प्रपंच असो, परमार्थ असो, या दोन्ही गोष्टीतल्या अनेक गोष्टी योग्य वेळीच कराव्या लागतात. ती वेळ टळून गेल्यावरती ती गोष्ट आपल्याला मिळत नाही. शिक्षण ज्या वेळेला असेल तेव्हा शिक्षणाकडेच लक्ष द्यावं लागतं. प्रपंच चालू असेल तेव्हा प्रपंचाकडे लक्ष द्यावं लागतं. प्रपंच करता करता परमार्थ करावा लागतो. शिक्षण चालू असताना सुद्धा एका ठिकाणी बैठक असण्याकरता ओंकार वगैरे अशा गोष्टी शिक्षणाच्या वेळी मुलांना देणं गरजेचं असतं. त्यांचं मन एकाग्र करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना परमार्थाची जोड लहानपणापासून द्यायला हवी. पण आजकाल आपण ते सगळं विसरून चाललेलो आहोत. त्यामुळे वेळी अवेळी सकाळी लवकर उठून अभ्यासाला बसावं असं म्हटलं जातं, ते स्मरणात राहतं. परमार्थामध्ये सुद्धा सकाळी लवकर उठून परमार्थाच्या 4 गोष्टींचं वाचन केलं तर त्या मनपूर्वक तर ते आपल्या लक्षात राहतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आणि आज नको उद्या करू, उद्या नको परवा करू, होईल नंतर, ते काय एवढं, असे वेळेची आळमटळम पण करू नये. हेही तितकंच आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. त्यामुळे वेळेतच कार्य करावं, वेळेतच ध्येय गाठावं, तर त्याचं महत्व जास्त असतं. परमार्थात पण प्रपंचात पण. कर्माच्या गतीप्रमाणे दुःख ही आपल्याला भोगायचीच आहेत. पण ती दोन्ही भोगताना त्याचा उपयोग, त्याचा सुद्धा व्यवस्थित रीतीने आपल्याला ती उपभोगता आली पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींचे मुद्दे समर्थांनी त्याच्यामध्ये प्रपंचात वागताना आपण कसं वागायचं आणि परमार्थात वागताना कसं वागायचं, दोन्ही मध्ये कसं साम्य आहे. आपल्याला जर प्रपंचाचा अनुभव आहे तर परमार्थाचा अनुभव आपण नक्कीच घेऊ शकतो. याबद्दल समर्थांनी आपल्याला याच्यामध्ये सांगितले. आणि त्याच्या वेळेला आत्मनिवेदन हा महत्वाचा भाग प्रत्येक वेळेला ते सांगतायत. जो प्रपंचामध्ये आपल्याला निवेदन जे करायचं ते निवेदन आपण करणार आहोत. आणि निवेदन म्हणजे समर्पण. प्रपंचात आपल्याला समर्पण करावंच लागतं. परमार्थामध्ये आत्मनिवेदनापर्यंत आपल्याला जायचंय. ज्या वेळेला ह्या आत्मनिवेदनापर्यंत गेलं जातं
तेव्हा परमार्थाची सफलता होते. आपले गुण आपल्या गुणांचं वर्णन लोकांसमोर करण्याची गरज नसते. आपले गुण ज्या वेळेला लोकांना कळतात, जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत ते आपल्याला सामान्य समजतात. त्या सामान्यपणाचा बुरखा घालूनच बसावं. पण ज्या वेळेला लोकांना आपले गुण कळायला लागतात, अभ्यासे प्रगट व्हावे, हे असं समर्थाने सांगितलं. आपले गुण लोकांना कळायला लागल्यावरती आपल्याबद्दलचा आदर, आपल्याबद्दलची निष्ठा, आपल्याबद्दलचं प्रेम आपोआपच एक प्रकारचं एक बॉन्डिंग ज्याला म्हटलं जातं ते बांधलं जातं. आणि त्यामुळे अशा पद्धतीने प्रपंच आणि परमार्थ हे काही वेगळे नाहीये. प्रपंच व्यवस्थित जमला तर परमार्थ नक्की आपल्याला जमू शकतो, असं समर्थ सांगतात. कारण आपण प्रापंचिक लोक आहोत. या दृष्टिकोनातून प्रपंच आणि परमार्थाचा आपण विचार केला पाहिजे. तो विचार करताना पुढे आपल्याला त्यांनी वैराग्य भक्त निरूपण हे त्यांनी सांगितलेलं आहे. आज आपला एकच समाज झालेला आहे आणि भक्त निरूपण जे आहे त्याच्यामध्ये भक्ती कशी करायची, संसारावरही भक्ती करायची, भक्तिपूर्वक प्रयत्नपूर्वक संसार करायचा आहे आणि प्रपंचाबरोबर परमार्थही भक्तिपूर्ण करायचा आहे. ते भक्ती कशी करायची, त्यासाठी काय करायचं, याचं विवरण समर्थांनी पुढच्या म्हणजे तिसऱ्या समासामध्ये केलेलं आहे. तो आपण पुढच्या वेळेला बघू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.